बहिणी तिथं गेली आली, चक्कर गेला, खर्च गेला, त्याच्या मोबदला काहीच जाणार नाही. आणि पुन्हा तिकडे गेलं म्हणून इकडचं एक काम जर कमी झालं तर त्याचे पैसे पुन्हा काय हा नाही मी करेल नाही थांबी परत आत येता येईल का मला इकडनंच नक्की ना. निरनिराळ्या धन्यवाद सर. सरकारचे पदे यांनी घेतलेले आहेत आणि गेले 3 वर्ष 3.5 वर्ष सगळं प्रशासन हेच चालवतात. त्याच्यावर कुठल्याही लोकप्रतिनिधीचं किंवा याच्यावरती कंट्रोल नाही. म्हणजे हे मनमानी पद्धतीनं काम करतात आणि हे मनमानी पद्धतीनं काम करतात. याच्या विरोधामध्ये सुद्धा आपल्याला हे कॉम्रेड आंबेडकरांनी जाता जाता सांगितलं की पेमेंट ऑफ एम्प्लॉईज कायदा जो आहे 1936चा त्या कायद्याखाली खरं म्हणजे यांच्यावरती आपल्याला खटला भरावा लागणार आणि तो खटला भरण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. आपण सोडणार नाही यांना. 100% आपण त्यांच्यावरती हा खटला भरणार. जर आपल्याला वेळेत पगार हे देणार नसतील मग ते सोसायटी असेल नसेल तर इथला जो कोणी आयुक्त त्याच्यावरती नोंदलेला असेल त्याच्या विरोधामध्ये आपल्याला कायदेशीर कारवाई करणं भाग पडेल. तेव्हा आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक मिनिट धरता का. एक या सोसायटीला सुद्धा राहू दे तुमच्याकडे. कामगार खात्याच्या मार्फतमध्ये त्यांना रिंगणात ओढायचं. ते कामगार खात्याच्या मार्फत एकदा अडचणीत आले इकडे की त्यांना प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं लागेल. आज आपण आणि ते चाललो त्यांना असं वाटतं की हे कोणीच नाहीये. आपली सुद्धा रजिस्टर संघटना आहे. आपण काय असे रस्त्यावरून उभे राहून कुठली मागणी करत नाही. रजिस्टर संघटना आहे. रजिस्टर कायद्याच्या चौकटीत आपले रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा रजिस्टर संस्थेच्या मार्फत तुमच्याकडून काम करून घेतलं जातं. त्याच्यामुळे जेवढा कायदा आपल्याला लागू आहे त्याच्या 10 पट त्या कायद्याची अंमलबजावणी करणं ही त्यांची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि हे प्रशासन जर ती जबाबदारी पार पाडणार नसेल आणि 7 तारखेच्या आत पगार देणार नसेल, 5-5 महिने पगार थकवणार असेल तर या प्रशासनाच्या विरोधामध्ये आपल्याला फसवणूकचा कायदा करून त्याच्यावरती जो गुन्हा होतो, एखाद्या माणसाचा करार फसवणूक झाल्यानंतर त्याच्यावरती जसा गुन्हा दाखल होतो त्या पद्धतीनं कामगारांचा पगार वेळेत केलं नाही म्हणून जो कोणी यांचा प्रशासक त्याच्यावरती नियुक्त केलेला आहे तो आणि सोसायटीचा सेक्रेटरी या दोघांच्या वरती सुद्धा क्रिमिनल ऑफेन्स म्हणून आपल्याला केस फाईल करायची आहे आणि ती आपण निश्चित करणार. आपल्या अन्नामध्ये जर कोणी माती चालवत असेल तर यांचे सुद्धा डबे यांना नीट खाऊ देणार नाही. आपण अनेक वेळा झालो 5 महिन्याचा पगार थकतो म्हणजे जवळजवळ 4 कोटी रुपये अशा वर्षाचे याच्याकडे थकलेले आपण आम्ही आंदोलन कव्हर करतोय. 1 मिनिट थांब. तुम्ही कुठे आज सुद्धा दिलेली आहे. आपल्याला सांगतात या ना मग समोर या तिथे भाषण चालू आहे तिथे या ना. तुमचे पैसे कसे येतात. हा दिसला मला तुम्ही. हा आणि कायदा काय, जर कुठल्या संस्थेच्या मार्फत तुमच्यावरती नियंत्रण केलं जात असेल तर त्या संस्थेला किमान 3 महिने पगार स्वतःच्या खिशेतून तो केला पाहिजे. अशा प्रकारचा तो करारात तरतूद असते. आपण करार मागितला पण हे शहाणे असे करार सोडून बाकी सगळी माहिती देतात. पाठवलं का. व्हेरी गुड. आता तुम्ही वर जाणार ना. कोण कोण आले तुमच्याकडून. करार दिला सगळे किती जण आहेत आणि कुठे आहेत ते. मग आजचा काय अनुभव तुमचा.
ते त्यांची बोलतीच बंद झाली उपायुक्तांची. कुणाची उपायुक्तांची ते नवीन आहे, जरा थोडंसं सांभाळून घ्या. चांगला माणूस आहे बरं का. हो नक्कीच चांगलं माणूस आहे. पण तुम्ही जेव्हा स्टेटमेंट देता तर जबाबदारी असते ना. ते म्हणे ना माझ्याकडे आलते पत्रकार, म्हटलं मग सर तुम्ही असं नाही बोलायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय सांगताय, TVC मेंबर लक्ष देत नाही, कमिटी मान्यतेसाठी पाठपुरावा करतात. मला निवडणूक कोणी घेतली महानगरपालिका, जबाबदार कोण आहे महानगरपालिका, सगळी काय संबंध बिलकुल नाही, तुम्ही संबंधच नाही. अहो गंमत अशी आहे, TVCला निवडून आणलंय, त्यांना अधिकार देत नाहीत आणि नावं ठेवताना त्यांच्यावर नाव ठेवतात. बरं सर, मी तुमची आज आहे ना बाईट आपल्याला घ्यायचीच आहे, त्यांची फक्त घेऊन पटकन येतो, लगेच येतो. पुढे तुम्ही कुठे थांबणार आहे ताई? इथंच आहे ना. मग नंतर मी फोन करतो, आतमध्ये या फक्त. आपल्याला जर या आठवड्यामध्ये पगार झाला नाही तर पुढचा गुरुवार किंवा शुक्रवार आपल्याला लेबर आयुक्त कार्यालयावरती जाऊन यांच्यावरती खटला दाखल करा. अशा स्वरूपाचं आपल्याला आंदोलन करावं लागेल. त्या आंदोलनाची तयारी तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बाईट येणार ना? बोलणार तुम्हीच बोलणार का मॅडम बोलणार? मॅडम स्टँडिंगला जाणार आहे, त्यांचं निवेदन देऊन येतो. काय म्हणला? निवेदन स्टँडिंगला आम्ही अच्छा. एक मिनिट, त्यांना फक्त मी सांगते, हां हां आम्ही जरा निवेदन घेऊन येतो, कारण मॅडमनी बोलावलंय, मग त्या स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगला जातील. बरोबर. तोपर्यंत निवेदन वाचून दाखवतील. आणि तुम्हाला पण काही जर का मांडायचं असेल इथे तर येऊन मांडा, मोहन त्याची नोंद घेईल. हा, तुम्ही या बोला, येऊन बोला. मॅडम आता स्टँडिंग कमिटी कुठले मॅडम कुठे सांगा ते तर सांगा. MOH कोण आहे? नीना बोराडे मॅडम. चला मी येतो. मित्रांनो, आता हे आशा वर्करचं जे आंदोलन चालू आहे ते आता नीना बोराडे मॅडम जे आरोग्य विभागाच्या प्रमुख आहेत त्यांच्याकडे ते चाललेले आहे. मी तो तिकडे जाऊन त्यांना भेटण्याची आणि ते सगळं कव्हर करण्याची प्रयत्न करणार आहे. आणि मित्रांनो, आत्ता ते आंदोलन कव्हर झाल्यानंतर मग आपण TVCचा जो विषय आपण घेणार आहोत. मी मिलिंद जाधव आणि आज तुम्ही बघत आहात महानगरपालिकेमधलं एक आंदोलन आणि त्याचं काय होतं ते आपण लवकरच बघणार आहोत. सर किती मजल थोडंसं हां इथे इथं वर नसल्यामुळे खाली कळतच नाही. एक वर आला आणि एक वर हो इथं होतं त्यावेळी कळत होतं. इथं लांबणं काय एक आंदोलक वरती गेले. मला 3ऱ्या मजल्यावर यायचं. हां 3ऱ्या मजल्यावर. हां वैद्यकीय विभाग हे नाही झालं, उपासाचं नाही देत. काय करायचं?
नमस्ते सर. आहेत का मॅडम? मॅडमला मीटिंगला जायचंय. नाही मला फक्त भेटायचं आहे. बोलतो मी. वेळ लागेल. मला फक्त 1 मिनिट त्यांना सांगा ना. तुम्ही त्यांना सांगा तरी मीडिया आलेलो आहे. हां नमस्ते मॅडम. मी मिलिंद जाधव TV 10. आत्ता सुद्धा आशा वर्करचं आंदोलन चालू आहे. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे नागरिकांतर्फे आणि आशा वर्करतर्फे धन्यवाद. ते येतात आत्ता. मी जिनेन आलो मॅडम की सॉरी तर ते येत आहेत. मी फक्त इथनं कव्हर करतोय. बॉडी कॅमेरा तर आहेच. तुमची काय हरकत आहे का मॅडम? विषय नाही. स्टँडिंग कमिटीची बैठक नाही हां मग तुम्ही त्यांना म्हणून मी थांबले. ठीक आहे. वेळ दिला पाहिजे. येस त्याबद्दल धन्यवादच. थांबतो तुम्ही. हां येस मॅडम. तुम्ही नंतर भेटलं तर चाललं असतं ना. नाही मॅडम ते काय चर्चा होते ना आम्ही ते सगळं कव्हर करतो. ॲडिशनल कमिशनरचं सुद्धा केलेलं आहे आणि लोकांमध्ये सगळं पोचायला पाहिजे. अशा वर्करचं मॅडम मी मागं भगवान पवार साहेब होते ना त्यावेळेस कव्हर केलं होतं. त्यांच्या मागण्या पूर्णच होत नाहीत मॅडम. नाही करता ना. तुम्ही नाही म्हटलं पण ते भगवान पवार साहेब जरा खूप चांगले होते पण त्यांचं काम नाही झालं. त्यांचं ते मान्य ते बघा ना मॅडम. फक्त आमचं तेच रिक्वेस्ट आहे. बाकी काही नाही आमच्या ऑफिस. हां ठीक आहे. लोकांमध्ये आपण फक्त पोचायचं काम करतो. मंजूर नाही झाले असं नाही विषय आहे. नाही मागच्या वेळी तर त्यांच्या मागण्या झाल्या. माझ्याकडे बाईट आहे. मी तुमच्याशी नंतर शेअर करीन मॅडम. तोपर्यंत प्रथम मॅडम तुम्ही एक अधिकारी आणि आरोग्य विभाग प्रमुख आहात. तुम्ही मीडियाला अडवत नाही आहे आणि संविधानाचा रिस्पेक्ट करताय याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. कारण कालच एक बाईट आलेली आहे आणि सामान्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मात्र अडवलं आणि आता त्यांनी ते उत्तर द्यावं आयुक्तांना. मॅडम ते दुसऱ्या लिफ्टने चालले होते बहुतेक लिफ्ट त्यामुळे तुम्ही पळत आलो. मॅडम तुमच्या केबिनमध्ये CCTV आहे याबद्दलचं तुमचे धन्यवाद आणि आभार. आणि प्रत्येक अधिकाऱ्यांच्या सुद्धा एकदा जरा त्याचंही लक्ष असू द्या कारण का बाकीच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या ह्याच्यामध्ये केबिनमध्ये नाही येते मॅडम. शॉर्ट मध्ये घेऊया. हो नाही मॅडम तुम्ही म्हणाल तसं. नाही स्टँडिंग सुरू झाली वरती. हो येस. तोपर्यंत पुढे पाठवूया. अच्छा मला तर स्टँडिंगला 2:30 वाजता. हो माहीत पाहिलं मी मग तेच बघितलं मी मॅडम. आणि हे लोक एवढे दुरून आलेले असतात. ते सकाळपासून बसले होते ते. माझ्याकडे त्यांचा मेसेज. हो ते नाही तुमच्याकडे आलं तुम्ही तत्पर मॅडम. स्टँडिंगला थांबून तुम्ही त्यांना वेळ देता ह्याच्यापेक्षा आणखीन काय जास्त पाहिजे सांगा ना मॅडम. तुमच्यासारखं भाऊ पाठीशी आहे. अहो नाही मॅडम नाही का माहिती आहे का मॅडम तुम्ही चांगल्या ना तुम्हाला असे 100 भाऊ मिळतील मॅडम. तुम्ही खंबीर बहीण असायला पाहिजे. लाडकी बहीण. तुम्ही तर लाडकी बहीण आहे मुख्यमंत्र्याची.
मॅडम माझ्या पुढे होते बरं का त्यामुळे मी म्हटलं मीच करायला नको म्हणून मी धावत परत आलो. तर हे तर खूपच वेळ झाला. जळत नाही पडायचं. नाही कधी कधी आपल्याला जास्त दम लागला तर हे होतं. तुम्ही आजचे डॉक्टर पुणे सगळं. येस मॅडम आल्या ते. लिमिटेशन येस आय कॅन अंडरस्टँड. आम्ही नाही आणलं बघा. बसा मॅडम. आमच्या आधीच पोहोचले. काय अडचण नाही. बसा या. मॅडम आपण पूर्वी भेटलो होतो. चार्ज घेतला होता तेव्हा. आम्ही तुम्हाला बसून घ्या बसून घ्या. तुमचं एक पत्र आहे आणि एक ना आधी पण गेलं एक पत्र है ना मॅडम हे आमचं हीच कॉपी आहे. मॅडम फक्त मध्ये येऊ नका. बसा मी दिलं हे पर्टिक्युलरली तो जो आज आम्ही काय आणखी पण पण हे पॉइंट वाईज जाऊया. पहिला आमचा जो पगार पहिला विषय आहे पगारीचा. ठीक आहे. या सर्वांची मागणी मागे पण तीच होती आणि आता पण तीच आहे की पगार वेळेवर व्हायला पाहिजे. बरोबर. आता पगारीच्या अनुषंगाने मी थोडासा डाटा घेतलाय. जूनचं पेमेंट 4 जुलैला जमा झालेलं आहे बँकेमध्ये. जुलैचं 2 ऑगस्टला जमा झालं आहे. ऑगस्टचं 9 सप्टेंबरला जमा झालं आहे. सप्टेंबरचं 10 ऑक्टोबरला जमा झालं आहे. म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे वेळेत जमा झालेत म्हणायला हरकत नाही. 1-2 दिवस मागे पुढे ब्रेक धरले तर ठीक आहे. आता नंतरचा ऑक्टोबरचा जो विषय आहे ऑक्टोबरचं दिवाळीमुळे आपण ते लवकर केलं ठीक आहे. म्हणजे ऑक्टोबर पर्यंत पगार वेळेमध्ये जमा झालेले आहेत. उलट ऑक्टोबरचं तर याच्यापूर्वी नोव्हेंबरचं 23 डिसेंबरला जमा झालं. नोव्हेंबरमध्ये लेट झालेलं आहे. त्याचं कारण मी आता माहिती घेतली की आपल्याला बजेट नव्हतं NUHMचं. तर मग त्यावेळेस आपण जो म्हणतोय की आपण तशी तरतूद करून ठेवलेली आहे मनपा स्तरावरती की ज्यावेळेस आपलं बजेट इकडचं नसेल तर तात्पुरत्या स्वरूपात आपण ते बजेट वापरायचं. पण ते बजेट जेव्हा आपण पगारासाठी वापरतो त्यावेळेस ती फाईल आपली ऑडिटमधून वगैरे सगळीकडून येत असते. म्हणजे ते डायरेक्टली आपल्या लेवलवर नाही होत. कारण ते मनपाचं बजेट आपण तात्पुरत्या स्वरूपात जरी वापरायचं असेल तर त्यामुळं तिथं लेट झालेलं आहे. ठीक आहे. नोव्हेंबरचं. आता डिसेंबरचं तर झालेलं आहे जानेवारीमध्ये 10 जानेवारी. ठीक आहे. आता जानेवारीचं आज होतंय. जानेवारीला लेट याच्यासाठी झालेलं आहे की आपल्या समाविष्ट गावातल्या 138 आशा बरोबर ना 138 आशांची जी आपली फाईल होती ती आपण पाठवली होती. अगोदर ती फाईल आचारसंहिता असल्यामुळे आपल्याकडे परत आली होती. परत आपण पाठवली होती. त्यांचं जे समावेशन करायचं होतं आपल्याकडे. तर यावेळेस आपण त्यांचं पण सोबतच पगार काढायचा म्हणून थांबलो होतो. तुमच्या याच्याने ती फाईल आता मंजूर होणार आहे का परवा. आणि आता सगळ्याच आशांचं पेमेंट आज होतं. म्हणजे तो जो तुमचा मुद्दा मला वाटतं याच्यामध्ये तो इन्क्लूड आहे तो झालाय. हा मुद्दा तुमचा 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये आलेला आहे बरोबर. 137 आशांचा वगैरे विषय आहे की मासिक पगार आणि याचा विषय आहे आणि समावेशनाचा मुद्दा झाला तुमचा मान्य पण झाला. ठीक आहे. म्हणजे हे 2 मुद्दे पहिले एक रिलेट आले. ठीक आहे. ओके. तर त्याबद्दल आमचं काय म्हणणं आहे की दरवेळेला प्रशासनाचं काहीतरी कारण असल्याशिवाय पगार लेट होणार. हां बरोबर आहे. बरोबर. आमचं म्हणणं आहे की म्हणून जर आम्ही ते रोल ओव्हरसाठी 50 लाखाची 16 एप्रिलमध्ये आम्ही करतो. 16 एप्रिल म्हणजे ती अगोदर पण झाली. तुम्ही याच्या अगोदर म्हणजे मागच्या आर्थिक वर्षात पण झाली की त्याचा वापर केला. तुम्ही जे आम्हाला सांगताय ना की जून ते ऑक्टोबर पगार वेळेवर झाले तर त्याची पण एक आंदोलनाची पार्श्वभूमी
ही तुम्हाला कल्पना. ठीक आहे. त्यामुळे मग ते 3-4 महिने पण झाला वेळेवर. माझं म्हणणं काय आहे की त्याला काहीतरी एक सिस्टम लागली पाहिजे. त्याला आपण एक सिस्टीम अशी लावता येईल आपल्याला की होतं काय की आपण साधारण पगाराची जी चालण्याची प्रोसिजर आहे ती साधारण कधी सुरू करतो. साधारणपणे जर त्यांची जे रिपोर्ट्स आहेत 15 ते 15 घेतो आपण, बरोबर. 15 ते 20 पर्यंत त्यांनी दवाखान्यात द्यायला पाहिजे. 20 तारखेनंतर मग पुढचे 4-5 दिवसात तिथं गटप्रवर्तक आहे त्यांनी चेक करायचे. चेक करून आपल्या ऑफिसला पाठवायचे. आपल्या ऑफिसमधून चेक केले प्रत्येक इंडिकेटर वाईज अराउंड 49 इंडिकेटर्स आहेत. 49 इंडिकेटर्सनुसार 627 आशांचं किती काम झालं त्याचं व्हॅल्युएशन करायचं. त्यानुसार ती एक्सेल व्यवस्थित बनवायची. त्याच्यात काही करेक्शन असेल तर आपल्याकडे यायला पाहिजे. साधारण एक 30 पर्यंत झालं पाहिजे. 30 कधी कधी उशीर होतो. 25 पर्यंत आलं पाहिजे. 25-26 पर्यंत आलं पाहिजे. मग मला काय म्हणायचं 25 तारखेपर्यंत ते जर येणं अपेक्षित असेल तर आपण 25 तारखेलाच आपल्याकडे बजेट आहे का हे बघावं. बरोबर. आपल्याकडे असं होत असावं की 25 पासून अजून थोडे दिवस आपण आपलं बजेट येत आहे का याची वाट बघतो आणि मग ती फाईल PMCच्या बजेटमधून करायची का आणि ऑडिटमध्ये फिरण्यामध्ये थोडासा वेळ जातो. तर आपण 25 तारखेलाच बघायचं प्रत्येक महिन्याची की आपलं बजेट आहे आणि जर नसेल बजेट तर भलेही ते 2 दिवसात येणार असेल किंवा 4 दिवसात येणार असेल तरी पण आपण तोपर्यंत तिकडचं बजेट वापरायचं आणि ते आल्यावर तसंही ते तिकडं रिएम्बर्स होणारच आहे. हा मुद्दा लिहून घ्या. ठीक आहे. दुसरं या अनुषंगाने आपण एक असा विचार करतोय की याला डिसेंट्रलाइज जर करता आले बोर्ड ऑफिसर आणि संस्था स्तरावरती त्यांच्या पेमेंटचा जो इश्यू आहे UCC लेवल जे आपले 19 मॅटर्निटी हॉस्पिटल आहे त्यांच्या अंडरच्या तालुका स्तरावरूनच होतं. नाही आपण ते व्यवस्थित विचार करून बरोबर. आपण गडबड नाही करणार. सध्या तरी आपण हे करू की 25लाच तुम्ही बघणार. बरोबर. म्हणजे तुम्ही वाट नाही बघत बसणार बजेट आहे किंवा नाही आहे. ठीक आहे. आणि आणखीन त्याच्याबरोबर जोडलेला आहे तुम्ही पुढे घेतलेला आहे. तुम्ही म्हणता की 15 ते 20 मध्ये आमचे अहवाल आले. पण आमच्याकडे वेगवेगळ्या हॉस्पिटलना वेगवेगळी परिस्थिती आणि काही घटप्रवर्तक इन्सिस्ट करतात की 15लाच मिळालं. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं की काही ठिकाणी असं झालेलं आहे की घटप्रवर्तकांनी पूर्ण हॉस्पिटलचा महिन्याचा अहवाल उशिरा दिला म्हणून त्यांनी पेमेंट केलं. आपल्याकडे गटप्रवर्तक एकच आहे ना. नाही त्या काही तुम्ही एजंट म्हणून नेमलेल्या आहेत त्या तिथे स्थानिक काम करतात. आता माझं म्हणणं काय की हा पुढचा मुद्दा आहे की ज्यांचे पगार कुठल्या तरी कारणास्तव त्या महिन्यात होत नाही मग ती त्यांची काय गटप्रवर्तकांनी उशीर केला किंवा काय झालं आणि अख्खं हॉस्पिटल वंचित राहिलं तर आपल्या प्रशासनाची जबाबदारी नाही का की पुढच्या महिन्यामध्ये ते पेमेंट करावं. आता मी तुम्हाला अशी उदाहरणं देईन की धनसोडे हॉस्पिटल असेल किंवा राजीव गांधी असेल की त्यांचे काही कारणास्तव ते पगार नाही झाले आणि ते नाहीच झाले. आता ते मार्च पर्यंत प्रलंबित झाले आणि एप्रिलवर गेले की तुम्ही म्हणाल आमचं बजेट. आतापर्यंत किती प्रलंबित राहिलेत आपले? ह्या वेळेस सगळे झाले. तुम्ही आता मी बोलवीन कोणाला तरी तसं काही झालेलं नसेल तर पर्टिक्युलर आम्हाला आम्ही ह्या केसेस म्हणजे काही इंडिव्हिज्युअल केसेस तुम्हाला पण बघितल्या त्या मागे इंडिव्हिज्युअल केसेस की ज्यांच्या बँक अकाउंटचा इश्यू झाला काहीतरी झालं अमुक झालं किंवा असे ग्रुपनी न झालेले मी त्यांच्या निदर्शनास आणून देखील आजपर्यंत वी आर इन फेब्रुवारी 14 झालेले नाही. माझी विनंती आहे की तुम्हाला एक आठवड्यामध्ये तुम्ही हे निकाली लावण्यासाठी इंडिव्हिज्युअल ज्यांचं कोणाचं झालं नसेल ते आपल्याकडे आलंय का? ते आपल्याकडे आलंय का? जानेवारी मध्ये त्यांचे सगळ्यांचे होते म्हणजे आता पेमेंट होणार त्याच्यामध्ये कोणाचंच राहणारच नाही. मग ठीक आहे. मग ते 8 दिवस म्हणतात आपण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही अशी लिस्ट असेल की काहींचं पेमेंट बाकी आहे जानेवारीमध्ये आता जर पेमेंट झालं आज सुद्धा झालं तर त्याच्या व्यतिरिक्त कोणाचं राहिलं असेल असं तुमचं म्हणणं असेल तर ती लिस्ट मला मॅडम ठीक आहे. या हा जो मुद्दा आहे तुम्ही तर 8 दिवसात करा म्हणताय हे तर 2 दिवसातच सॉर्ट आउट होईल. चला पुढे आता राज्य
हा राज्य शासनाचं काय आहे? राज्य शासनाचे पण पैसे 4 महिन्यानंतर झाले, ऑक्टोबर नोव्हेंबर हा नंतरचा पुढचा. आता याचा सर्क्युलर आपल्याला आलाय जानेवारीमध्ये. 4 महिन्याचं डिसेंबर. कधी आलेलं सर्क्युलर? ऑक्टोबर सर मी तुम्हाला फक्त बरं का सर मी रिक्वेस्ट केली होती बघा, मी सगळं माझा मोबाईल आहे ना ऑफ केला आहे. एक महत्त्वाची मीटिंग आहे, आपण जर पाळलं तर नागरिक पाळतात सर. काय पाळायचं? मोबाईल ऑफ ठेवायचे. आणि आम्ही 24 तास मोबाईल आमचा चालू. नाही नाही तसं नाही साहेब, मला काही फोन आलेले असतात. ऐका ना साहेब, बघा मीटिंग मी तुम्हाला मुद्दाम त्यामुळे दाखवतो. हो का साहेब, ब्लू हे ना मी करून ठेवले आहे. मी सुद्धा ते गेल्या आपले फोबाईल फक्त ह्याला ठेवायचे. वाजल्याचा प्रश्न आहे कसं माहिती की आवाजामध्ये गोंधळ होतो सर, बाकी काही नाही. वरिष्ठांचा फोन आला तुम्ही जर आला ना मग बाहेर आला असताना तर चाललं असं मी असं म्हणतो. मॅडम आहेत ना, ते सांगते त्यांच्या अंडर काम करतो आता आम्ही इथं. साहेब ते मॅडम आमच्या अंडर काम करतात म्हणजे नागरिकांच्या, हे लक्षात घ्या. तुम्ही सगळे सुद्धा ठीक आहे ठीक आहे सर, ठीक आहे. तुमच्या नंतर आम्हाला द्या. झालं पाणी घे, पाणी आहे का? पाणी घेतोस प्लीज. मॅडम नाही आले ना अजून? हां बोला बोला चालू. घोषणा द्या का? हमारी युनियन हमारी ताकद, हमारी युनियन हमारी ताकद. ग्रामीण आशा वर्कर्सला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. ग्रामीण आशा वर्कर्सला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. आले का? काही वरच्या महिला आल्या का? त्यांच्यावर होत्या त्या येणारच का लगेच होतं? आता अरे बाप, हे तुमचं आहे का काय? आंदोलन आहे का काय? नाटक करून प्रेमाचा ओघ वाहून रुणांचं
हे काय पार्किंग नो पार्किंग इकडेच लावा खायला सोमवारची तयारी करतो. हा अरे हा यस 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 सर येणार सर मी फोन करून येणार लिंबू रस देऊ आहे आपला ओके चलो सर बोला या तुमच्या चॅनलसाठी तुम्हाला एक बाईट देतो. आता देत आहे अरे फक्त आता बघा ते मॅडम आले बघा फक्त नाही नाही हा आणि माझं काय म्हणणं माहिती आहे का मी तुम्हाला सजेस्ट करतो प्लीज तुम्हाला बॉडी कॅमेराची माझ्यापेक्षा जास्त गरज आहे तुम्ही फार अगदी बॉर्डरवर आहे टार्गेटवर आहे साहेब लाईटली घेऊ नका प्लीज माझा असं रिक्वेस्ट आहे पण चला त्यांची फक्त बाईट घेतो 2 मिनिटं थांबता येईल का 2 मिनिटं नंतर आता भेटीन त्यावेळेस तरी चालेल अरे सर लिंबू देव पावला तुमचं कौतुक देव पावला सर अरे काय जे तुम्हाला वाटतं ते करा सर हा उलट करून घ्या हा येस येस लगेच आता असाल तर लगेच घेतो मी मॅडम 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 750 एकदा बाईट होऊ दे ना मॅडम तुमची एकदा बाईट नाही आवाज नको मग त्यावेळी मॅडम त्यावेळी आवाज नको ना बॅकग्राऊंड मॅडम बाईट घेतल्यानंतर नाही बाईट सुरू केल्यावर थोडा थांबा थोड्या वेळ चांगला आवाज आहे रजिस्टर कोणापाशी आहे रजिस्टर या मॅडम इकडं मॅडम मागं हां बॅकग्राऊंडला द्या हां हां आपण सर्वजण इथे ऐकलं का आपण सर्वजण इथे इतक्या शॉर्ट नोटीसला इतक्या संख्येने जमला आणि आपण काल जो आंदोलनाचा इशारा दिला त्याचा ताबडतोब परिणाम असा झाला की आता आपल्याला सांगण्यात आलंय की आजच आपल्याला जो मागच्या महिन्याचा या महिन्यात पेंडिंग पगार होता तो मिळणार आहे पहिली गोष्ट. तर एकच मिनिट रजिस्टर कुठे ज्यांनी सह्या केलेल्या नाहीत त्यांनी प्लीज रजिस्टरवर सह्या करा. हा दुसरा मुद्दा आहे का जानेवारी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांचं राज्य शासनाचं पेमेंट पुढच्या 2 दिवसात देणार असं त्यांचं म्हणणं आहे. हा सगळ्यात महत्वाचा आपला मुद्दा होता. त्याच्यानंतर ज्या आपल्याकडे प्रकरणं आहेत एक गठ्ठा काही हॉस्पिटलचं पेमेंट झालं नाही उदाहरणार्थ धनकवडेचं राजीव गांधीचं त्याच्याबद्दल किंवा आपल्या काही इंडिव्हिज्युअल आशा आहेत
त्यांची जी प्रकरणं आहेत जी 8 मे पासून आपण त्यांना दिलेले आहे त्या सगळ्याचा निकाल 1-2 दिवसात ते म्हणालेत. मी म्हणते 1 आठवड्यात त्यांनी लावायचं आणि ते त्यांनी नोट केलं. सगळ्यात महत्वाची बातमी तुम्ही थोडंसं मला यांच्याशी बोलू द्या. ग्रामीण आशांसाठी त्यांनी स्पष्ट केलं की सर्व ग्रामीण आशांचं समावेशन महापालिकेत झालेलं आहे. सगळ्यांचं स्वागत करूया, आपल्या युनियन मध्ये स्वागत करूया आणि प्रत्येक महिन्याला सर्व ज्या समाविष्ट गावांमधल्या आशा आहेत त्यांचा पगार अगोदर असलेल्या पुणे मनपाच्या आशांबरोबर होणार. ओके, त्यामुळे हा ग्रामीण आशांचा मुद्दा. त्याच्यात एक स्पष्टीकरण आहे. अजूनही ग्रामीण आस्थापना म्हणजे PHC या मनपाकडे आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण आशांनी त्यांचे अहवाल मात्र 2 ठिकाणी काही महिने द्यावे लागतील. ओके, पण तेवढं त्यांनी करावं. त्यातही तुम्हाला काय अडचण आली तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही DHO बरोबर मीटिंग घेऊन त्यांचं जे काय आहे ते सुसूत्रीकरण करा. त्यामुळे ते होईल. अडचण आली तर कृपया युनियन बरोबर बोला, आपण तो प्रॉब्लेम सॉर्ट करू. त्यामुळे हा ग्रामीण आशांचा झाला. चौथा, त्यांनी असं सांगितलं, आपण म्हटलं की 50 लाखाची तरतूद युनियनमुळे झालेली आहे. मनपा त्याचा वापर का करत नाही तर त्यांचा तो प्रशासकीय गोंधळ आहे. त्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे की दर 25 तारखेला त्या पहिल्यांदा रिव्ह्यू करतील की बजेट किती आहे आणि किती बजेट आहे आणि किती अकाउंटमध्ये पैसे आहेत हे लक्षात घेऊन ते त्या 50 लाखाचा वापर नक्की करतील असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं. हा झाला चौथा मुद्दा. एकच ही जी प्रत्येक दवाखान्याची मनमानी चालते त्याबद्दल आम्ही त्यांना स्पष्ट केलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की प्रत्येक दवाखान्याला एकच नियम लागू असला पाहिजे आणि ते जे नियम आहेत ते सगळ्या महापालिकेच्या दवाखान्या आणि डिस्पेन्सरीला लागू करा. त्यामुळे 2 हॉस्पिटलची नावं तर आम्ही त्यांना दिली की जिथे स्पष्टपणे एकेका आशाला 8-8 दिवस 10 ते 5 ड्युटी लावली जाते ते त्यांनी सांगितलं की अजिबात करायला नाही पाहिजे आणि ते चुकीचं आहे. त्यामुळे जिथे ते असं म्हणतायत की आम्ही ड्युटी लावू तिथे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की ही ड्युटी आम्ही करणार नाही आणि ते पण म्हणाले की ही ड्युटी लावायची नाही. ते आम्ही बोललोय, ते त्यांनी लिखित केलेलं आहे आणि ते त्या पद्धतीची मिनिट करतील. आता 2 दवाखाने म्हणजे बोकोडी आणि सर मॅडमला सांगा ना, बाईट होत झाली ना नंतर चर्चा चालत राहील. मॅडम सगळ्यांना शांत. हॅलो, सगळ्यांना शांत या. पुढे या मॅडम, इकडे या. शांत बसा आणि मागच थांबा. ताई एक कोणते पुढे या फक्त मॅडमसाठी. तिकडे पुढे नाही, इकडे इकडे माईक मॅडम माईकचा दिसला पाहिजे आणि झाशी जर तर दिसलीच पाहिजे. सर या ना कुणी आणखीन तुम्हाला. मॅडम एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो, इकडे या प्लीज. आणि आवाज हॅलो त्याचं असं सांगा. महिलांना शांत बसायला सांगणं अवघड आहे मॅडम, सॉरी. फार पूर्वीपासून आवाज दाबून टाकला. नाही तसं नाही, तुम्ही आहात की. तर मॅडम आज सगळे आशा वर्ग इथे जमलेले आहेत शॉर्ट नोटीसमध्ये. जसं तुम्ही म्हटला त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या बाहेर काय तुमच्या मागण्या होत्या त्या आमच्याकडे आलेल्या आहेत. तुमचा आता नीना बोराडे मॅडम जे नुकतेच आता नवीन आरोग्य प्रमुख आहेत त्यांचा काय अनुभव होता आणि काय तुम्हाला अशी आशा वाटते
वाटते का आशा वर्करांना अशी आशा वाटते का की ज्या मागण्या त्यांनी सांगितले आश्वासन दिले ते पूर्ण होतील? थोडक्यात सांगा मॅडम. त्यांनी आमचं व्यवस्थित स्वागत करून आमच्या सर्व निवेदनाच्या बद्दल आमच्याशी खूप सविस्तर चर्चा केली. विशेष करून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आमचा जो मासिक पगार चुकलेला आहे आणि आमचे जे 3 महिन्याचं राज्य शासनाचा मोबदला मिळालेला नाही आहे हा आज आणि उद्यामध्ये त्या देणार आहेत, पण त्याही पलीकडे जाऊन त्याच्याबद्दल दर महिन्याला तो वेळच्या वेळी होईल याच्यासाठी एक व्यवस्था लावली जाईल याच्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा की समाविष्ट गावांमधल्या ज्या 137-38 आशा आहेत त्यांचं पूर्ण समावेशन पुणे महानगरपालिकेमध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना पण महिन्याच्या महिन्याला आणि त्यांच्याच प्रमाणे जुन्या आशांप्रमाणे पगार मिळतील हे त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. तिसरी गोष्ट की ज्या स्थानिक अडचणी आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटल पातळीवरच्या आणि प्रशासकीय पातळीवरच्या त्या सोडवण्यासाठी त्या पुढाकार घेतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पण तुम्ही थोडक्यात आजच्या मीटिंगमध्ये आणि जे नीना बोराडे जे नवीन होतं त्यांच्याबद्दल समाधानी आहात का? आम्ही समाधानी आहोत तोपर्यंत जोपर्यंत आमच्या ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या कार्यान्वित होतील तेव्हा आम्ही समाधानी निश्चित. ठीक आहे. आमच्या सबस्क्रायबरसाठी आणि नवीन जे लोक आहेत त्यांच्यासाठी तुमच्या नावासहित तुमच्या पदासहित आणि TV10चा उल्लेख करा. मी किरण मोघे, मी आशा वर्कर्स युनियन पुणे जिल्हा CITUशी संलग्न असलेली त्याची मी सचिव आहे. TV10 यांचे मी आभार मानते. परत TV10 म्हणजे तिकट का TV10 यांचे मी आभार मानते. घोषणादायक हमारी ताकत हमारी यूनियन हमारी ताकत हमारी ताकत एक है हम सब एक है हम सब एक है हम सब एक है हमारी यूनियन हमारी ताकत. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. आणि सॉरी थोडा त्रास झाला. चला थँक्यू मॅडम. चला आम्हाला जाऊ. अहो काय मॅडम त्याचा स्पेशली घरी येतो. चहा तयार ठेवा, चहा पोहे तयार ठेवा. आणू चला. थँक्यू.